नमस्कार, उमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी एक स्नॅक्सची रेसिपी आपण म्हणू शकतो। तर स्नॅक्सची पण रेसिपी म्हणू शकतो आणि ती एक पारंपरिक रेसिपी आहे जी लग्नाकार्यात केली जाते। तर ती मुस्लिम लग्नाकार्यात केली जाते ती रेसिपी आहे आणि स्नॅक्स म्हणून पण तुम्ही संध्याकाळच्या वेळी वगैरे चहा बरोबर खाऊ शकता। तर अशी रेसिपी आहे जी आपल्या मुलांना आपल्याला सगळ्यांनाच खूप आवडणार आहे। बुत्ती म्हणून दिली जाते लग्नात। तर सोआली असं त्याला म्हटलं जातं। तर आपण त्याला गव्हाच्या पिठाचे पापड पण म्हणू शकतो, क्रिस्पी असे कुडूम कुडूम खाण्यासाठी चहा बरोबर। तर ह्या सोआली किंवा हे पापड आज आपण बनवणार आहे। तर हे मुलांना आणि आपल्यालाही खूप आवडतील। मुलांना तर सुट्ट्या आहेत, चहा बरोबर काही ना काही खायचं असतं आणि ते मैद्याचे पदार्थ सारखं सारखं पाव, बिस्किट, टोस्ट, बटर वगैरे मैद्याचे आपण पदार्थ देतच असतो। तुम्ही जर मैद्याचं ते न देता जर हे अशी गव्हाच्या पिठापासून बनवलेला हा जो पदार्थ जर आपण मुलांना खायला दिलं तर नक्कीच हेल्दी होणार आहे तो। तर चला बघूया याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते आणि तुम्हाला कळेलच नंतर ना आपण कुठला पदार्थ बनवतोय, कारण आपल्या यूट्यूबवर तर मला वाटतं पहिल्यांदाच असेल हा पदार्थ। तर चला आपण बनवूयात। तर त्यासाठी आपल्याला लागणारे गव्हाचं पीठ मी तुम्हाला सांगितलं गव्हाच्या पिठापासून बनणार आहे। तर हे 2 वाटे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मोठ्या 2 वाट्या। हे बघा, ह्या 2 वाटे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये काही साहित्य जास्त मसाले वगैरे काही जात नाही। हे बघा, हे मीठ घेतलंय मी चवीनुसार। जसं चपातीला मीठ घालतो तसंच आपल्याला मीठ घालायचं ह्याच्यामध्ये। मीठ चवीला घालायचंय आणि थोडीशी पाव चमचाभर हळद। तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये गुळाचा एक छोटासा खडा घालू शकता, अगदी चवीला। जास्त गोडसर करायचं नसतं ह्याला, पाहिजे तर घालू शकता, नसेल तर हे मिठाचंच करायचं। आमच्या घरात मिठाचं आवडतं त्यामुळे मी मिठाचंच करणार आहे। आणि मळायला पाणी, याशिवाय आपल्याला 1 चमचाभर तेल कडवून घालायचं ह्याच्यामध्ये। ते मी गॅसवरती ठेवलेलं आहे गरम करायला, तर ते एक लागेल। एवढं साहित्य ह्याच्यातच आपला मस्त असा पदार्थ होणार आहे। तर चला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। ह्याच्या पापड जसे आपण लाटतो ना तसेच आपल्याला ह्याचे पापड लाटून घ्यायचे। त्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। तर घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय आणि ह्या पिठामध्ये आपल्याला घालायचं हे चवीनुसार घेतलेलं मीठ आणि ही हळद। आपण याच्यामध्ये दुसरा गुळ वगैरे नाही घालत आहे। मिक्स करून घेऊया हे। तर जमलं तर मी याच्यातच मळून घेणार आहे। घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आपल्याला। तर तेल पण कडवून झालेलं आहे। 1 चमचाभर मी किटलीतला जो 1 चमचाभर असतो ना तो मी घेतलेला आहे। तेल गरम करून कडवून घ्यायचं आहे बघा। हे तेल घातलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया आपण। तेल घातल्यामुळे काय होतं, जे आपण ते कुरकुरीत पापड करतोय ना ते छान खुसखुशीत होतात आणि अशा फोड्या फोड्या येतात त्याला। हे मिक्स करून घेऊया तेल छान, अगदी ते गरम करून घातलं ना मग छान असे फोडे येतात त्याला आणि क्रिस्पी होतं ते पापड। मग खायला पण छान कुरुम कुरुम छान लागतं ते। तर चला, तर आता आपण थोडं थोडं पाणी करून ह्याला घट्टसर असं मळून घ्यायचंय। आणि तुम्हाला मी सांगते की काय तो रिवाज असतो म्हणजे, तर मुलीकडून ना लग्नामध्ये ही बुत्ती म्हणून दिलं जातं। गावांमध्ये अजूनही पद्धत आहे। करंजा आणि ही सुवाली, ह्याला सुवाली हे नाव आहे खरं म्हणजे। आणि हा पदार्थ असा बुत्ती म्हणून लग्नामध्ये मुलीच्या बरोबर दिलं जातं मुस्लिम लग्नांमध्ये। मुस्लिम लग्नामध्ये करण्यासाठी लग्नाच्या आधी 4 दिवस आधी काय केलं, आपल्या ज्या भाऊकीतल्या बायका वगैरे असतात त्यांना बोलवलं जातं आणि हे पदार्थ केले जातात, सगळे मिळून करतात। आणि ह्या पदार्थावर नवऱ्याची वगैरे नवरदेवाची वगैरे नावं लिहिली जातात आणि ती असं बुत्ती बांधून दुर्डीमध्ये ती बुत्ती दिली जाते। तर आता हा पारंपरिक पदार्थ आहे, गावांमध्ये वगैरे केले जातो, अजूनही केला जातो। आम्ही तर करतो, कारण मी स्वतः मुस्लिम आहे, करतो आम्ही अजूनही लग्नामध्ये। पण आता शहराकडे वगैरे ही पद्धत आता जवळजवळ आता
नाही राहिली. लोक आता इन्स्टंट अगदी लाडू, जिलेबी वगैरे, केळी देतात बुत्ती म्हणून आणि मोकळे होतात. हे करायचं कोण भानगडीत पडत नाही आजकाल. तर चला आपण हे घट्टसर असं पीठ मळून घेऊ. तर बघा, घट्टसर असा पिठाचा गोळा आपण मळून घेतलेला आहे. ताटात काढून घेतला मी, कारण मळता येत नव्हतं मला. थोडंसं तेल घातलंय मी आणि तेलाचा हात घेऊन थोडंसं आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसं तेलाचा हात घेऊन घ्यायचं. पण चपातीचं पीठ आपण सॉफ्ट असं मळतो, हे आपल्याला घट्टसर असं मळायचं. आधी पुरीचं आपण पीठ मळतो ना तसं. तर हे बघा, अगदी घट्टसर असं आपण मळलेलं आहे. आता हे आपण काय करूया, 10 मिनिटासाठी थोडंसं रेस्ट देऊया याला भिजायला थोडंसं. नंतर ना आपण ह्याच्या पापड्या किंवा सुवाल्या करू. तर बघा, पीठ आपलं मळून तयार आहे आणि 15 मिनिटं चांगलं भिजलेलं पण आहे. तर आता आपण करायचं ह्याच्या मस्त क्रिस्पी पापड्या. तर त्यासाठी काय करायचं, जसं आपण पापडाला गोळ्या करतो ना तशाच गोळ्या करून घ्यायच्यात आपल्याला. अगदी पापड आपण लाटताना किती साईजच्या गोळ्या घेतो ना तशाच लाटायला घ्यायच्यात आपल्याला गोळ्या हे करून. तर ह्या अशा गोळ्या करून घ्यायच्यात. एकदम करून ठेवल्या म्हणजे पटपट आपल्याला लाटता येतात म्हणून हे. चला, तर इथं मी 8-10 गोळ्या अशा करून घेतलेल्या आहेत बघा. पेढे किंवा गोळी काय म्हणता तुम्ही ते. तर चला आता आपण याचे ते क्रिस्पी पापड आपण लाटून घेऊया. मी गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे कोरडं. आपल्याला पापड लाटायचे म्हटल्यावर थोडंसं पीठ लागणार आहे, कारण ते पोळपाटाला चिकटू शकतंच. कारण चपातीला जसं आपण लाटतो तसंच लाटायचं आपल्याला. पीठ लागणार आहे थोडंसं, थोडं पीठ वापरायचं आपल्याला. आणि गॅसवरती मी कढई ठेवलेली आणि तेल गरम करायला ठेवलेले, ते पण बघूया आपण. हे बघा, तेल मी गरम करायला ठेवलेले. आता मी काही जास्त करत बसणार नाही, एक 7-8 झाले की मी तळायला घेणार आहे, त्यामुळे मी तेल गरम करायला ठेवले. तुम्ही पहिल्यांदा जर जास्त प्रमाणात करणार असाल तर पहिल्यांदा लाटून घ्यायचंय, नंतर ना तेल गरम करायला ठेवायचंय, नाहीतर तेल जळून जाईल आपलं. आता हे मी तेलाचं आहे ते गॅस आहे तो एकदम बारीक केलेला आहे. तर चला, आणि हा किचन टॉल मी इथं अंतरलेला आहे, याच्यावरती आपण लाटून हे पापड आहेत ते टाकणार आहोत. चला तर सुरुवात करूया. इथं मी एक गोळी घेतलेली बघा, पिठात असं घोळून घेतलंय आणि जसं आपण पापड लाटतो तसंच पापड लाटायचं आहे. फक्त खूप अगदी पातळ नका करू, पापडापेक्षा थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला. आणि पटपट लाटलं जातं, कारण गव्हाचंच पीठ आहे, हा काही मैदा वगैरे काही नाही, त्यामुळे एकटे पण आपण करू शकतो. खूप वेळ लागत नाही म्हणजे. आणि पीठ पण आपल्याला जास्त कोरडं लागत नाही बघा, कारण आपण तेल लावलेले वरून. एक सारखं लाटून घ्यायचं, कुठे जाड कुठं पातळ असं लाटू नका. पापडाच्या आकाराचं आपल्याला लाटून घ्यायचंय, खूप मोठे नाही लाटायचे. चहा बरोबर खायला खूप छान लागतात बघा. आणि तुम्हाला सांगते मी, आमची मुलं लहान असताना आईकडे आम्ही सुट्टीला जायचो, म्हणजे आताही जातो आम्ही. तर तेव्हा आई काय करायची, मुलांना खायला म्हणून हे डब्यात करून ठेवायचे. मुलांना सारखं काहीतरी खायला लागत असतं खेळून आल्यावर, तर हे असं करून ठेवायचे. तर हे बघा, पापडाच्या आकाराचं आपण लाटलेलं आहे एवढं. आणि मी जास्त पातळ नाही केलेलं आहे बघा. जास्त पातळ नाही म्हणजे जाड पण नाही ठेवायचं आपल्याला, कारण ते खुसखुशीत व्हायला पाहिजे. एवढं ठेवलेलं आहे, हे बघा, एवढा थिकनेस आहे त्याचा. तर चला, हे आपण टाकूया बाजूला ठेवूया आणि दुसरी गोळी लाटून घेऊया. तर हे मुलांना खायला छान असतं, आणि मुलांनाच नाही अगदी आपल्याला पण. जर सकाळी मुलांचे 10वीची 12वीची मुलं असतील, क्लास असतात लवकर मुलांचे, जरी करून जर डब्यात ठेवलं, कारण सकाळी नाश्त्याचं होत नाही लवकर आपल्याला. आणि जर मुलांनी 2 जरी खाऊन गेले तरी त्यांचा नाश्ता होतो बघा. पटपट होतात अगदी. हे बघा, झाला, दुसरा पण झाला. 1 मिनिटभरात लाटून होतं हे, जास्त वेळ लागत नाही लाटायला, कारण हे गव्हाचं पीठ आहे ना. बघा, झालं. तुम्हाला मी सांगितलं मगाशी की मुस्लिम लग्नामध्ये हे केलं जातं, भाऊकीतल्या बायकांना बोलून वगैरे हे केलं जातं. आणि असं हे पापड लाटले की वेगवेगळे कलर करायचे
आणि इथं कापसाने मस्त नवरीचं वगैरे नाव लिहिलं जातं कलरने. आणि मस्त असं त्यांना ते नंतर ना एका दुरडीमध्ये भरून मग ते दिलं जातं. तर बघा इथं मी हे पापड लाटून तयार केलेले. तेल पण आपलं गरम झालेले आणि मीडियम हीटवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे. जास्त गरम तेल नको, नाहीतर पूर्ण ते जळेल किंवा काळा कलर येईल त्याला. तेल गरम झालेले आपलं आणि जास्त तेल आपल्याला गरम नकोच आहे. आणि चिमट्याने आपल्याला हे करायचंय, झारा किंवा असं उलटणं वगैरे वापरायचं नाहीये. पटदिशी होतं, नाही जास्त वेळ लागत त्याला. तर बघा हे प्लेटमध्ये मी काढून घेतलंय आणि आपण दुसरं पण पापड सोडूया. तळून पण होतं लगेच, लाटून पण लगेच होतं आणि खायला मात्र इतकं क्रिस्पी आणि छान लागतं ना, मस्त असं. हे बघा थोडंसं लालसर होऊ द्यायचं त्याला, म्हणजे क्रिस्पी होतं ते. तेल चांगलं निथळून घ्यायचं आणि चिमट्यानेच करायचं आहे, झाऱ्याने तेल निथळलं जाणार नाही. हे बघा काढून घेते मी. ह्यात थोडासा गुळ घातला तरी छान लागतं, मी मगाशी सांगितलं. पटपट अगदी तळलं जातं, खूप वेळ लागत नाही. कधी खाऊ वाटलं तर पटदिशी आपण एवढंसं पीठ मळलं तरी डब्यात भरून ठेवलं, कधी चहा बरोबर आपण खाऊ शकतो. हे बघा आणि जसे थंड होतील ना तसं ते क्रिस्पी होत जातं. जवळजवळ कडाकण्या आपण करतो ना तसाच जाणार हा पदार्थ आहे. फक्त त्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ वगैरे घालतो आणि हे फक्त गव्हाच्या पिठाचं आहे. तर बघा तळून झालेले आहेत माझे आपले क्रिस्पी पापड, मस्त असे खुसखुशीत असे आणि सगळ्यांना आवडतील असे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे क्रिस्पी पापड गव्हाच्या पिठाचे. किंवा सुवाली लक्षात येणार नाही तुमच्या, कारण आमच्या त्याला सुवाली म्हणतात, पण क्रिस्पी पापड आपण म्हणू शकतो गव्हाच्या पिठाचे ह्याला. छान अगदी इव्हिनिंग स्नॅक्स असंही म्हणू शकतो आपण, संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी स्नॅक्स म्हणून पण तुम्ही हे खाऊ शकता. खूप खुसखुशीत होतात बघा, मस्त असे. एक तोडून बघूया आपण पाहिजे तर. आणि भाजले गेलेत बघा किती असे लालसर असे काढायचे, थोडेसे लालसर असा कलर आला गोल्डन की छान अगदी क्रिस्पी होतात ते आणि खायला पण छान कुरुम कुरुम लागतात ते. आणि आपण तेल घातल्यामुळे बघा असे फोड आलेले त्याच्यावरती, त्यामुळे छान क्रिस्पी होतात ते. तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि चहा बरोबर खाऊन बघा. चहाच काय, अगदी मध्यवेळेत आपल्याला भूक लागली तर आपण हे खाऊ शकतो. अगदी खाकऱ्याप्रमाणे म्हटलं तरी चालेल, खाकऱ्याप्रमाणे सुद्धा खाऊ शकतो आपण हे, मस्त असे. तर हे बघा इतके क्रिस्पी होतात की नाही, मस्त अगदी अगदी बघा किती छान, अगदी कडक कडक असे दाताला लागतील असे नाही आहेत, पण क्रिस्पी आहेत. हे बघा इतके क्रिस्पी आहेत, मस्त. आणि असेच राहतात बरं का हे, डब्यात जर भरून ठेवलेत ना तुम्ही महिना म्हटलं तरी असेच राहतात. कारण आम्ही लग्नात जेव्हा करतो ना खूप प्रमाणात करतो हे, आणि राहतंय महिना राहतं हे. खूप छान लागतात, तुम्ही नक्की ट्राय करा. ते ठेवते बाजूला.